पुण्यात सहदुय्यम निबंधक अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला। अपुऱ्या कागदपत्रांमुळे दस्त नाकारल्यानं वकिलासह तिघांनी केली बेदम मारहाण। हल्ल्याच्या निषेधार्थ 523 कार्यालयांचं कामकाज ठप्प। राज्य सरकारचा तब्बल 200 कोटींचा महसूल बुडाला। महसूल मिळवून देणाऱ्या विभागातच अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न। राज्यात दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचा सुळसुळाट। दस्त नोंदणी कार्यालयातील पारदर्शकतेबाबतही गंभीर प्रश्न। पहा टॉप न्यूज मराठीचा ग्राउंड रिपोर्ट, दस्त नोंदणीचं गौड बंगाल। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। नागपूरमध्ये महसूल मंत्र्यांच्या छाप्यात अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये रोख रक्कम सापडणं असो, पुण्यात 10,000हून अधिक बेकायदा नोंदींमुळे 11 अधिकाऱ्यांचं निलंबन असो, किंवा सातारा जिल्ह्यातील फलटणमधील 1545 प्रकरणांतील नियमभंग असो, राज्यातील दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये नक्की चाललंय तरी काय, असा सवाल आता उपस्थित होतोय। गेल्या काही दिवसात दस्त नोंदणी कार्यालय ही केवळ भ्रष्टाचाराचं केंद्र बनली आहेत की काय, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। याच अनागोंदीचं एक भयानक रूप नुकतंच पुण्यात पाहायला मिळालं, जिथे कागदपत्र अपूर्ण असल्यानं दस्त नोंदवण्यास नकार देणाऱ्या सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांना बांबू आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीमुळे राज्यभरातील 523 कार्यालयाचं कामकाज ठप्प झालं आणि सरकारचा तब्बल 200 कोटींचा महसूल बुडाला। मात्र या मारहाणीच्या निमित्तानं दस्त नोंदणी कार्यालयामधील बोकावलेला भ्रष्टाचार, कागदपत्रांची फेरफार आणि साहेब चार्जेसच्या नावाखाली चालणारा प्रकार पाहुयात। यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट, दस्त नोंदणीचं गौड बंगाल। पुण्यातील सहदुय्यम निबंधकावरील प्राणघातक हल्ल्यानं राज्यभरात खळबळ। अपुऱ्या कागदपत्रांमुळे दस्त नाकारणाऱ्या अधिकाऱ्याला लाकडी बांबूनं बेदम मारहाण। गंभीर घटनेमुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट। राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महसूल विभागाला 200 कोटींचा फटका। फील्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी। नागपूर ते पुणे आणि साताऱ्यात गैरव्यवहाराची मालिका उघड। बनावट कागदपत्र आणि फेरफारामुळे नागरिकांची फसवणूक होत असल्याचं उघड। पहा महाराष्ट्रातील दस्त नोंदणीचं गौड बंगाल। 17 जुलै 2026 पुण्यातील आंबेगाव येथील सहदुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 20 मध्ये नेहमीप्रमाणे नागरिक आणि वकिलांची गर्दी होती। सायंकाळच्या सुमारास एक वकील आपल्या साथीदारांसह दस्त नोंदणीसाठी आले। मात्र त्यांच्याकडे अंतिम लेआउट ऐवजी केवळ तात्पुरती ऑर्डर होती। नियमानुसार कागदपत्र अपूर्ण असल्यानं सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांनी दस्त नोंदवण्यास स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला। याच नकाराचा राग धरून संतापलेल्या आरोपींनी रवींद्र कोळी यांना कार्यालयाबाहेर ओढत लाकडी बांबू, दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, प्राणघातक हल्ला केला। या घटनेनं संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली। या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला, ज्यामुळे 523 कार्यालयाचं कामकाज ठप्प झालं। एकाच दिवसात शासनाचा 200 कोटी रुपयांचा महसूल बुडाला। त्या दिवशी नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती सहदुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र कोळी यांनी टॉप न्यूज मराठी बोलताना दिली।
पाहुयात रवींद्र कोळी काय म्हणाले. नेमकं त्या दिवशी दस्त नोंदणीसाठी त्यांनी दस्त हजर केला. त्या ऑर्डरमध्ये तात्पुरती ऑर्डर होती ती, म्हणजे त्याच्यावरती फायनल लेआउट वगैरे काय नव्हतं. त्याची ऑर्डर आपण माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे पण आपण व्हेरिफिकेशनसाठी पाठवलेली आहे आणि त्यांच्याकडे लेआउट जो अंतिम लेआउट होता तो लेआउटची मागणी केली होती, ते त्यांच्याकडे काही नव्हतं आणि त्यामुळे ते दस्त नाकारलं होतं. म्हणणं असं होतं की ते दस्त नोंदवून द्यावं, आपण म्हणतो नोंदवून द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं, पण त्यात अपुरी कागदपत्र असल्यामुळे तो आपण नोंदवू शकत नव्हतो आणि ते असंच त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवलं. ते सेम डे काही येत नाही आणि त्यातून त्यांचा लेखी मागितला त्यांनी, लेखी पण द्यायला आपण तयार होतो, पण ते लेखी द्यायच्या अगोदरच त्यांनी शिवीगाळ चालू केली. बांबू, लाता, दगड याचा उपयोग केला आणि शरीरात मला भरपूर ठिकाणी लागलं तसं आणि जास्त मार माझ्या छातीला लागला. अधिकाऱ्यांवरील हल्ला नक्कीच निंदनीय आहे, पण या निमित्तानं दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये चालणाऱ्या अनागोंदींवर प्रकाश पडणं तितकंच गरजेचं आहे. दरवर्षी राज्य सरकारला दस्त नोंदणी आणि मुद्रांक शुल्कामधून तब्बल 55 ते 60,000 कोटींचा महसूल मिळतो. जीएसटी नंतर राज्याच्या तिजोरीत भर घालणारा हा दुसरा सर्वात मोठा स्रोत आहे. पण सामान्य नागरिक जेव्हा स्वतःच्या हक्काची मालमत्ता, घर किंवा जमीन नोंदवण्यासाठी या कार्यालयात जातो तेव्हा त्याला नियमांच्या कचाट्यात अडकवलं जातं. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्का व्यतिरिक्त डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस, साहेबांचे चार्जेस या नावाखाली बिनदिक्कत वसुली केली जाते. तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन, बनावट कुल मुक्त्याहार पत्र, महारेराची परवानगी नसतानाही ग्रह प्रकल्पांची खरेदी विक्री आणि टायटल नसताना जमीन दुसऱ्याच्या नावावर करणं असा गैरव्यवहार सर्रास सुरू आहे. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण किंवा साताऱ्यातील फलटण मधील 1545 बेकायदा नोंदी हे याचंच एक उदाहरण आहे. या संपूर्ण प्रकरणावर कायदेतज्ञ ऍडव्होकेट संभाजीराजे थोरवे यांनी नेमकी काय कायदेशीर बाजू मांडली पाहुयात. तुम्ही पुण्यातले, दस्त तुमचा पुण्यातला आणि तुम्ही नोंदणी करताय मात्र मुळशीला जाऊन किंवा आणखीन कुठे, तर ते चुकीचं आहे. मला असं वाटतंय शासनाने त्याच्यावरती कुठेतरी एक ताळबंद, कुठेतरी नियमावली तयार केली पाहिजे की बाबा दस्त नोंदणी करताना राज्यात तुम्ही कुठेही करा किंवा तुम्ही या जिल्ह्यामध्ये कुठेही करा, परंतु एकतर त्याचं कारण, सबळ कारणाशिवाय त्या ठिकाणी त्याचा दस्त नोंदला झालाय असं मला तरी वाटते. हे कुठेतरी नियमावली झाली पाहिजे. शासनाने ह्याच्याकडे थोडं गंभीरतेने पाहिलं पाहिजे की बाबा सपोज एखादी व्यक्ती वयस्कर आहे, 75 वर्षाची म्हातारी गोष्ट आहे आणि ते बाबा इंदापूरला राहिला आहे आणि तो त्याची प्रॉपर्टी पुण्यात आहे, पण त्याला ती विक्री करायची किंवा त्याला ती घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी दस्त तिथं नोंदला गेला तर निश्चित स्वरूपात त्याला कुठंतरी आहे. परंतु तुम्ही सगळे राहणारे पुण्यातले, प्रॉपर्टी पुण्यातली, दस्त तुम्ही इंदापूरला नोंदणी करणार तर निश्चित स्वरूपात मग आम्हाला तिथं कुठंतरी एक चुकीचं वाटते. असं नाही घडायला पाहिजे. दस्त नोंदणी करता हे शासनाने तुम्हाला सवलत दिलेली आहे, सोयी करून ठेवलेली आहे आणि शासनाची याच्यात कुठेही चूक नाही ना. शासनाने तुम्हाला चांगलंच केलेलं आहे, परंतु त्याचा गैरफायदा आता काय होते, ही वकील मंडळी असतील किंवा एजंट असतील, कोणी दलाल असतील किंवा अधिकारी असतील, यांनी त्याचं तारतम्य ओळखून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. कुठल्याही कार्यालयात वकिलाला चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळतं. आम्ही असं म्हणत नाही की प्रत्येक वकिलाकडे नाराजी असते, परंतु जर का चुकीचं काम घडत असेल तो नाकारत असेल, एखाद्याला तो जर सहन झालेला असेल किंवा त्याला ते डोक्यात त्याच्या काय वेगळी हवा असेल तर कदाचित ते अशा घटनाही घडू शकतात. परंतु ह्या घटनाला आळा बसण्यासाठी आपल्याला हे माध्यम आहेत ना, की संबंधित कार्यालय जर का तो अधिकारी जर आपलं काम करत नसेल तर वरिष्ठांकडे आपण दाद मागू शकतो. अपील कार्यालय आहेत, न्यायालय आहेत, कोर्टात तुम्ही जाऊ शकता, त्याच्यासाठी दाद मागू शकता, त्याच्या विरोधात तक्रार देखील तुम्ही करू शकता. आपल्या कायद्यात त्याची तरतूद आहे. पण असं याचा अर्थ नाही की कोणी कोणाला मारावं, कोणी कोणाला नाही, ते चुकीचं आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार असं मारामारी भांडणं न होण्यापेक्षा सामंजस्याने बाबा ठीक आहे, नाही तुला पटलं तर नको करू, तुझ्या विरुद्ध आपण कायदेशीर ऍक्शन घेऊ शकतो ना. कायदेतज्ञ म्हणतात त्याप्रमाणे कोणतीही सोय दिली तरी पळवाटा शोधण्यात काही अधिकारी आणि मध्यस्थ पटाईत असतात. पूर्वी झिरो पेंडन्सी साठी ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या काळात ऑनलाईन पद्धत सुरू झाली. मात्र डिजिटलायझेशन झाल्यानंतरही दस्त लांबवण्यासाठी विविध क्लुप्त्या शोधल्या जातात. अनेकदा औंधचा दस्त कोंडव्यात तर कोथरूडचा दस्त भलतीकडेच नोंदवला जातो.
यामध्ये नेमकी कोणाची सोय पाहिली जाते हा मोठा प्रश्न आहे. दस्त नोंदणी झाली म्हणजे व्यवहार कायदेशीर झाला असं मानणं ही नागरिकांची मोठी भूल ठरती आहे. या संपूर्ण दस्त नोंदणीतील सिस्टीमवर आणि टायटल ऍक्टच्या अंमलबजावणीवर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार काय म्हणाले पाहूयात. खरं तर याच्यासाठी एक कायदा येणार होता. त्याचं नाव टायटल ॲक्ट होतं. त्या कायद्यामध्ये असं होतं की प्रत्येक जमिनीची मालकी हे शासन ठरवेल आणि एकदा शासनाने ठरवली की मग खरेदी विक्री करणारा कोणीही असलं आणि त्याच्यात जर काही फसवणूक झाली तर त्याला विमासारखे हे द्यायची तरतूद होती. परंतु 2011 पासून ते पेंडिंग आहे. महाराष्ट्राचा ड्राफ्ट त्याचा तयार आहे, पण तो इतका लूज केलेला आहे की त्यानेही काही होणार नाही. म्हणजे आणखी एक यंत्रणा निर्माण होईल. आणि यासाठी एवढ्या यंत्रणा आहेत ना की एकानं पकडलं की दुसरी सोडवायला तयार आहे, दुसऱ्याने पकडलं की तिसरी सोडवायला तयार आहे. आता आणखी 2-4 तशा यंत्रणा उभ्या करून पाडतायत. ह्याने काही होणार नाही. एकच ऑथॉरिटी, परंतु जमिनीची मालकी सिद्ध करणारी आणि ते खरेदी विक्रीवर नियंत्रण ठेवणारी असली पाहिजे. परंतु आपल्याकडे सगळ्या कायद्यामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कुठल्या कारवाईची वेळ येते त्यावेळेला अत्यंत उत्तरदायित्व संदिग्ध ठेवलेलं आहे. म्हणजे कारवाई करायची की नाही किंवा कारवाई केली तर काय करावी याच्या बाबतीत कुणीच काही बोलत नाही. त्यामुळे जोपर्यंत वरच्या अधिकाऱ्यांवर काही उत्तरदायित्व येत नाही तोपर्यंत खालच्यावर कितीही उत्तरदायित्व ठेवलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे बदलायला पाहिजे, ते IGRनी बदलायला पाहिजे, महसूल मंत्री. दस्त नोंदणी कार्यालयात कायदा हातात घेऊन अधिकाऱ्यांवर हल्ला करणं जसं चुकीचं आहे तसेच अपुऱ्या कागदपत्रांच्या आधारे लक्ष्मी दर्शनासाठी सर्वसामान्य नागरिकांना आणि पक्षकारांना वेठीस धरणं तितकंच घातक आहे. राज्याला हजारो कोटींचा महसूल मिळवून देणाऱ्या या विभागात जर अधिकारी सुरक्षित नसतील आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराचं साम्राज्य पसरलं असेल तर शासनानं संपूर्ण प्रणालीत पारदर्शकता आणणं आणि टायटल ऍक्ट सारख्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करणं काळाची गरज बनली आहे, जेणेकरून दस्त नोंदणीचं हे गौडबंगाल कायमचं संपुष्टात येईल. तुर्तास येथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.